मिळत आहेत. दीपेश म्हात्रे यांचा संपूर्ण मित्र परिवार, आशु सिंग, जयजी भोईर, पोलीस पाटील, दुर्गेश चव्हाण, पवनजी म्हात्रे, परेशजी म्हात्रे, विपुलजी म्हात्रे, श्रीकांतजी भोईर, अभिषेक यादव. थोडंसं थांबवतो नितीन वळतो व्यासपीठावर. इथे मात्र सन्मान संपन्न करत आहोत. सर्व मोठा गावचा सर्व क्रिकेट संघ, सर्व खेळाडू इथे उपस्थित आहेत आणि सर्वांच्या शुभ हस्ते एक विशेष सन्मानित आम्ही करत आहोत. माजी नगरसेवक सन्मान्य जयेशदादा म्हात्रे आपणास विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. दादांचा सन्मान संपन्न होईल. एक विशेष सन्मान आणि आपण विशेष असं सन्मान्य चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. चौदा विद्याने 64 कलाचा अधिपती, खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती इथे आपण एक विशेष सन्मान आपण इथे निश्चित उद्या जयजदांसाठी. स्वतः मात्र आपण बघतो की मात्रे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत हा सन्मान स्वीकारत असताना जयजदा म्हात्रे, सर्व मोठा गाव क्रिकेट संघाच्या वतीने हा सन्मान इथे त्यांचा होतोय. आणि मनपूर्वक आभारी ते. सामना सुरू करा, वेळ घेऊ नका. आम्ही हृदयाच्या अंतकरणात आभारी ते व्यक्त करतो. असंच प्रेम आपलं राहू द्या. मला आठवतंय की पहिल्यांदाच अजून एक विशेष सन्मान इथे होतोय. ज्यांची आत्ताच काही दिवसांपूर्वी नियुक्ती झाली, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदी सन्मान्य दीपेशदादा म्हात्रे यांचा सन्मान इथे यासाठी होतोय. खास करून मोठा गाव क्रिकेट संघाच्या वतीने जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली, त्याबद्दल जोरदार टाळ्या होऊ द्या दीपेशदादा म्हात्रे यांच्यासाठी. त्यासाठी हा सन्मान इथे मोठा गाव क्रिकेट संघाच्या वतीने होतोय. हे सुद्धा विसरता चालणार नाही की आपल्या ग्रामीण विभागामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा 5 लाखाची क्रिकेट स्पर्धा जेव्हा भरवली गेली, तो सुद्धा दीपेशदादा म्हात्रेंनी मात्र मोलाचं सहकार्य निश्चितच केलं होतं. त्यामध्ये निश्चित आम्ही त्यांचे आभार इथे व्यक्त करतो. पहिल्यांदाच 5 लाखाची स्पर्धा पहिल्यांदाच आपल्या विभागात झाली आणि त्याचं पूर्णपणे क्रेडिट जाते ती सन्माननीय दीपेशदादा म्हात्रे आणि जयजदा म्हात्रे यांना. या वळूया आपण ग्राउंड चॅटमध्ये. सेमीफायनल सुरू आहे. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये नितीन काळांकडे. धन्यवाद. पहिल्या बॉलवरती विकेट गेली होती, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल घेतली रोहितने आणि आता स्ट्राईक एंडला सतीश खान येत आहेत. 1-1 अशी धावसंख्या, 4 षटकांची सेमीफायनल. सागाव संघ ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचलाय. SCC ट्रॉफी मध्ये सुद्धा फायनल मध्ये आपण पाहिलं. या मैदानात ट्रॉफी घेऊनच जातात सागाव संघ. लॉंग लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सतीश खानच्या बॅटमधून चौकार आलाय सौरभ म्हात्रेच्या विरोधात. वेगवान बॉल होता, वेग प्रचंड आहे सौरभकडे. नारासपुडीचे डायरेक्टर दिनेश रामन पाटील यांच्या गावचा संघ तुम्ही पाहतायत. गावदेवी खार्डी, आमचे मित्र हेमंत म्हात्रे आपण आला असाल तरी आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. चेक. यानंतर आपण अजून एक सन्मान इथे करणार आहोत. आशु सिंग इथे उपस्थित आहेत. आशु सिंग यांना विनंती करतो की आपण या आपला सुद्धा सन्मान इथे संपन्न होईल. संघटनेच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच बघतो आणि समाजकार्यामध्ये नेहमीच पुढे असतात आशु सिंग. ते असं बघायला विद्यार्थ्यांचा सन्मान इथे होत असताना आमच्या व्यासपीठावर एकावला किरण पाटील, एकावला वीरनाथ म्हात्रे दोघांच्या शुभ हस्ते आशु सिंग यांचा सन्मान इथे होतोय. आणि आशु सिंग यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. नक्कीच आशु सिंग यांचा सन्मान होत असताना आपल्या मुख्य व्यासपीठावरती यानंतर पवन म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान इथे होईल. पवन म्हात्रे आपण या आणि परेश म्हात्रे दोघांनी यायचं आहे. परेश म्हात्रे, पवन म्हात्रे दोघांनी यायचं आहे. दोघांचाही सन्मान इथे संपन्न होईल आमच्या आयोजकांच्या वतीने. पवन म्हात्रे, परेश म्हात्रे दोघांचाही सन्मान इथे संपन्न होतोय. वीरनाथ आणि त्याचबरोबर किरण पाटील यांच्या वतीने.
दोघांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. आणि त्यानंतर दुर्गेश चव्हाण, आपण या दुर्गेश चव्हाण यांचा सन्मान सुद्धा इथे संपन्न होईल. शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत. सर्व मान्यवरांचा सन्मान इथे होणं गरजेचं आहे. दुर्गेश चव्हाण यांचा सन्मान इथे होतोय. चला फिल्डिंग लगेच सेट करायची खाडी टीम. यानंतर फायनल मॅच आहे. व्यासपीठावर दुर्गेश चव्हाण यांचा सन्मान इथे संपन्न होईल. आणि त्यानंतर विपुल माद्रे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान इथे होणार आहे. दुर्गेश चव्हाण यांचा सन्मान इथे होतोय व्यासपीठावर. किरण पाटील यांच्या शुभ हस्ते वीरना सुद्धा तिथे उपस्थित आहेत. त्यानंतर विपुल मात्रे यांचा सन्मान इथे संपन्न होईल. आपला सुद्धा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मॅच सुरू ठेवा. मॅच कंटिन्यू करा. थांबवू नका मॅच. यानंतर जयेश गंगाराम भोईर पोलीस पाटील मोठा गाव, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्ही बघतो की उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज त्यांनी प्रोव्हाइड केलेत. त्यांचा सन्मान इथे होणार आहे. शशिकांत म्हात्रे साहेबांचं आगमन झाले. त्यांचं मोठा गाव चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. कैलासवासी गंगाराम बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ जे आपण शूज बघत आहोत इथे मात्र सन्मानित होत असताना जयेश भोईर यांचा सन्मानित होत आहे. पोलीस पाटील आहेत मोठा गावचे, त्यांचा सन्मानित संपन्न होईल. व्यासपीठावर शैलेश भोईर यांचे बंधू, आमचे जे UTCचे आहेत शैलेश भोईर त्यांचे बंधू आहेत. जयेश भोईर यांचा सन्मानित होतोय. सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करून पुन्हा एकदा वळतो ग्राउंडमध्ये आणि पुन्हा एकदा वळतो कॉमेंट्री बॉक्समध्ये नितीन काळनकडे. धन्यवाद. तेरा धावा दापल कधी थोडंसं दिलगिरी व्यक्त करतोय आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांची, कारण की काही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. यानंतर एक अजून सन्मान करतोय. शशिकांत म्हात्रे इथे उपस्थित आहेत. त्यांनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजीसाठी कूलर दिलेला आहे. तर शशिकांत म्हात्रे आपण या इथे आपला सन्मान इथे संपन्न होईल. मनपूर्वक आभार इथे व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट बॉलरसाठी उत्कृष्ट गोलंदाजीसाठी मात्र कूलर त्यांनी मात्र प्रोव्हाइड केला आहे. त्यांचा इथे आम्हाला आभार इथे व्यक्त करतो. सन्मान इथे करू इच्छितो आम्ही त्यांचा व्यासपीठावर. देवेन भोईर आपण कुठे असाल आपण या. देवेन भोईर आपण यायचं व्यासपीठावर. या देवेन भोईर यांचा सुद्धा आपण सन्मान इथे करूया व्यासपीठावर. देवेन भोईर यांचा सन्मान इथे होतोय. किरण देवेन भोईर यांचा सन्मान इथे होतोय व्यासपीठावर. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करू आम्ही. यानंतर कल्पेश म्हात्रे आपण या. कल्पेश म्हात्रे आपला सुद्धा सन्मान इथे संपन्न होईल. आधी कल्पेश म्हात्रे यांचा सन्मान इथे संपन्न करूया आपण. A1 जोडी दोघांचाही सन्मान इथे होईल. दोघांनी यायचं आहे. लालू आणि महेश यांचा आपण सामूहिक सन्मान इथे करूया. कॅच ड्रॉप झाली आहे. सौरभ त्या ठिकाणी होता. धीरज च्या सारख्या बॅट्समनची विकेट इथे मात्र मिट्टा राहिली. फलंदाज आपण बघितलं त्या ठिकाणी नाबाद राहील. झेल सुटला त्याचा. हे दोघांचा सन्मान इथे संपन्न होतं व्यासपीठावर. आणि खरंच आम्ही आभार इथे व्यक्त करू आयोजकांच्या वतीने त्यांचे. अतुलने यायचं व्यासपीठावर. अतुल आपण व्यासपीठावर या प्लीज. अतुल यांचा सुद्धा सन्मान इथे संपन्न होईल.
किरण पाटील, वीरनाथ म्हात्रे, हनुमंत म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान संपन्न होतोय. अभिषेक यादव आपण सुद्धा या. अभिषेक यादव आपण यायचं आहे. आणि त्यानंतर श्रीकांत भोईर यांचा सुद्धा सन्मान इथे संपन्न होईल. अभिषेक यादव यांचा सन्मान इथे होतोय. आणि यानंतर श्रीकांत भोईर यांचा सुद्धा सन्मान इथे संपन्न होणार आहे. सर्व पाहुण्यांचे आणि मान्यवरांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करू आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. 21 धावा झाल्यात. फिल्डिंग लावून घ्या लवकर प्लीज. ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. यश ड्रिंक्स करून घ्या. श्रीकांत भोईर यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. मॅच सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आपण आता सन्मान संपन्न झालेत. आपण बोलूया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये नितीन गाळणकडे. धन्यवाद. आतिश म्हात्रे येत आहेत, ज्यांनी या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. कालच्या दिवसामध्ये तोच आतिश तुम्हाला पाहायला मिळतोय. चला फास्ट खेळा. यानंतर फायनल मॅच आहे प्लीज. 2 ओव्हर 21. चला 2 षटकांचा खेळ संपला. 21 धावा. फास्ट खेळा. थोडंसं फास्ट घ्या. फुलटॉस त्याला पाठवलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 सन्मान इथे संपन्न होणार आहे. केशव म्हात्रे आपण या. केशव म्हात्रे यांचा सन्मान इथे संपन्न होईल. व्यासपीठावर हनुमंत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. धावा 27 झाल्यात. स्कोर पोहोचवतोय आम्ही खेळाडूंकडे. 27. कालही या 2 टीम मध्ये मॅच झाली होती. सतीश दादा स्मृती चषक नाईट स्पर्धेमध्ये तिथे खाडी संघ विजयी झाला होता. नक्कीच मात्र हेडुटने फक्त 34 केल्या होत्या. 5 ओव्हरमध्ये मात्र मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली होती. संजू गायकवाड आपण याच्या व्यासपीठावर. संजू गायकवाड आपण या. आपला सुद्धा सन्मान इथे संपन्न होईल. संजू गायकवाड. थँक्यू नितीन. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण लगेच जोडूया नितीन काळणकडे. काय घडलंय आता? यशने काय केलं? 2 धावा. हे मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतोय. जयेशजी म्हात्रे साहेबांना तुम्ही बघू शकाल. दीपेशजी पुंडलिक म्हात्रे यांना तुम्ही बघू शकाल. फक्त फायनल सामना 3 षटकांचा होईल, लक्षात घ्या. यानंतर फायनल मॅच 29. ऑन साइडला खेळायचं होतं. कॅपला चेंडू लागतोय. 1 धाव इथे मिळाली. 30 धावा बघा. ऍक्शन रिप्ले. कॅप चेंडू लागला. आतिश म्हात्रे ज्यांनी या स्पर्धेत पहिली विकेट हॅट्रिक मोठागाव चषक मधली. 30 धावा झालेल्या. 3रं षटक प्रगती बतावले. 4 ओव्हरची मॅच. फायनल मॅच फक्त 3 ओव्हरची होईल, लक्षात घ्या. आतिश गोलंदाजी मार्कवर. ऑन साइड टर्न केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक सूरज बैकर कोणती चूक करत नाहीयेत. आतिशच्या खात्यामध्ये विकेट. धीरज बॅक टू द पॅव्हेलियन.
या स्पर्धेत आपण पाहतोय पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचं आम्हाला पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केले ते आपले सर्वांचे लाडके माजी महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका पुंडलिकजी भाऊ म्हात्रे, त्यानंतर दीपेशजी पुंडलिक म्हात्रे स्थायी समिती सभापती जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची आताच निवड झाली. त्यानंतर जयेशजी पुंडलिक म्हात्रे माजी नगरसेवक यांच्याकडनं पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचं पहिला आणि दुसरा क्रमांक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत त्यांना बघू शकाल तुम्ही आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जयेशजी म्हात्रे साहेब आणि पुंडलिकजी म्हात्रे साहेब. फटका सुंदर आहे, सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. यश खान मैदानात आले आणि पहिल्याच बॉलवरती षटकार. 36 धावा धापलकधी लागल्यात. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी त्यांच्या विरोधात गावदेवी खार्डी अशी लढत. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. यश कारण स्ट्राइक एंडला चांगला बॉल होता. 3 षटकांचा केस संपलाय. शेवटचं षटक शिल्लक आहे. 12.00च्या सरासरीने 36 धावा धापलकधी तुम्ही पाहतायत. बघायचे एक ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून काय टार्गेट सेट करेल तो सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. चला फिल्डिंग लगेच सेट करा. त्यानंतर फायनल मॅच बाकी आहे. फायनल मॅच 3 ओव्हरची असेल. वेळेनुसार बघू ना. 3 तर आम्ही डिक्लेअर केलेत, त्यातही काही होऊ शकतं अजून. चला चला फास्ट फिल्डिंग लावा प्लीज. सूरज बैकर येत आहे शेवटच्या षटकात गावदेवी खार्डी संघाकडनं. सुरुवातीला भरपूर आपण डाऊन्स तुम्ही पाहिले खाडी संघाच्या मध्ये. त्यानंतर पापडीची स्पर्धा जिंकली. त्यानंतर दहिसर नाईट, त्यानंतर दिवा चषक, त्यानंतर गौरीपाड्याच्या स्पर्धेत सुपर 8 मध्ये हा संघ पराभूत झाला. त्यानंतर काल सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय नाईट स्पर्धेमध्ये आणि आज इथून एखादी ट्रॉफी मिळेल. म्हणजे आता सध्या लय मध्ये दिसतोय गावदेवी खार्डी. आणि दुसऱ्या बाजूला हे सतरंगी क्रिकेट संघ हेडूटनेबीचाही विचार केला. सुरुवातीला फारसा अपयश येत नव्हता. उद्या मोठा गाव संघ सुद्धा डे आणि नाईट खेळणार आहेत. त्यामुळे आज विनात अँड कंपनी थोडासा आराम करावा लागेल संध्याकाळी. 36 धावा झाल्यात. आजचे डो कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. सौरभ म्हात्रे डीप मध्ये आहेत. उमाडे ते डे मध्ये खेळायचे. नाईटला आपण पाहिलं तर नेजे ते खेळायचे. 37 काल हेडूटने संघ सुद्धा नाईट स्पर्धेमध्ये होता, आज डे मध्ये खेळला. तर काही फरक जाणवला नाही. नाईट खेळून डे खेळत आहेत. खेळ चांगला आहे. खेळाडू वेळेवर उपस्थित राहिले. फुलटॉस बॉल होता. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. विशाल मात्रे तिथे आहेत. एक धाव इथे मिळाले. 38. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काल हेडूटने संघ सुद्धा खाडी संघासोबतच खेळला. आजही खाडी संघासोबतच खेळतोय. वारंवार मॅचेस होतात. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ड्रॉ उडवले जातात. मॅचेस लागल्या जातात. कल्याण डोंबिवलीमध्ये लो गट हाय गट तुम्हाला पाहायला मिळत नाही. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं कौतुक व्हायला हवं. 28 सीटा एकत्र उडवल्या जातात. 32, 16, 24, 8, 12, 38 वरती 3. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. ठाई ठाई मिळतो बघा. कारण 28 वरती पोहोचलाय. 13 बॉल मध्ये 28. सतीशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चांगली बॅटिंग. सेमीफायनलच्या मॅच मध्ये महत्वाची इनिंग साकारली सतीशने. धावा झाल्या 44. मगाशी उल्लेख केला 50 टार्गेट. हेडूटनेबी संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची कडा सतीशने लगेचच क्रीज सोडली. 28 धावांची मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त झाली आहे. 44 वरती चौथा धक्का.
नक्कीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पहिले आगरी समाजाचे महापौर कोण असतील तर पुंडलिक वाळू म्हात्रे नेहमी चर्चेत राहिलेत. त्यांचा वारसा जपत असताना दीपेशजी म्हात्रे आणि जयेशजी म्हात्रे साहेब. इथे चेंडू हवेत आहे. करण फौजदार बघा चांगला झेल टिपलाय. 44 वरती 5वा धक्का आणि आता 45 धावांचा पाठलाग करायचा आहे तो गावदेवी खाडी संघाला. चला हेडुटे संघ लगेच फिल्डिंग लावायची. खाडी संघ आपली चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. चला फिल्डिंग सेट करून या. बॅट्समन लगेचच पाठवायचे आहेत. घड्यात बरोबर बघतो की 6 वाजलेले आहेत त्यामुळे अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची. बॅट्समन लगेचच पाठवा ग्राउंडच्या आतमध्ये. टीम खार्डी 44 धावा कुठल्यात 45चं लक्ष खार्डी संघासमोर हेतुटणे संघाने ठेवलंय. त्यामुळे या टप्प्यामध्ये की या वेळेमध्ये चांगलं लक्ष म्हणावं लागेल. इथं बघतो की आउटफील्डला पूर्णपणे ग्रास आहे. अशा मोमेंटला धावसंख्येचा पाठलाग होईल की नाही आता मात्र हा प्रश्न घेऊन हेतुटणे संघ ग्राउंडच्या आतमध्ये उतरलाय आणि बघायचं आहे खार्डी संघाची सुरुवात कशा प्रकारे होईल या मॅचमध्ये. कारण उपांत्य फेरी आपण बघत आहोत. सागाव संघाने ऑलरेडी आपली जागा फिक्स केली होती म्हणजे अंतिम फेरीमध्ये आणि या मॅचमध्ये बघायचं कुठला संघ त्यांच्यासमोर 2 हात करेल. षटक क्रमांक पहिलं सौरभने टाकलं. 8 धावा खर्च केला. 1 विकेट त्याने काढली. त्यानंतर विशाल मात्रेचं षटक. त्या षटकात एक षटकार एक चौकार बघायला मिळाला. त्याने धावा खर्च केल्या 13. त्यानंतर आतिश मात्रेचं एक षटक 15 धावांचं महागडं षटक बघायला मिळालं. 1 विकेट त्याने काढली. सूरज भोईरचं एक षटक 8 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याने काढल्या. बॅटिंगमध्ये आपण बघूया सर्वात चांगली बॅटिंग आपण बघितली. सतीशचे 29 धावांची एक मॅरेथॉन इनिंग त्याने आपल्या संघासाठी पेश केली. बाकी फलंदाज एवढं काही इम्पॅक्ट टाकूच नाही. धीरज एक षटकार एक सिंगल 7 धावा. नाहीतर यश काळन एक षटकार एक सिंगल 7 धावा त्याने सुद्धा केल्या. आणि आता बघायचं आहे खार्डी संघ त्याला कशा प्रकारे उत्तर देईल. गावदेवी खार्डी संघ उतरलाय. सायकिंग याला फलंदाज आपण बघतोय म्हणजेच विशाल मात्रे. विशाल मात्रे आणि केतन मात्रे सलामीचे फलंदाज आणि ओपनिंग बॉलर या टीमचा नेहमीचाच तो म्हणजेच रोहित पाटील. पहिला चेंडू अप्रतिम होता. बॅट्समनच्या समोर चेंडू टाकून बाहेर काढलेला आहे. व्हेरी गुड डिलिव्हरी. मॅक्नवेसन लेग कटर. सुरेख लेग कटर टाकलाय तो गोलंदाज रोहित पाटीलने. सुपर बॉलिंग रोहित पाटीलने. स्ट्रायकिंगला विशाल. नॉन स्ट्रायकिंगला केतन. पहिला चेंडू डॉट. फुल टॉस चेंडू. मिस्टाईक फटका. रोहित की कुठला खेळाडू. रोहित तेच बघत राहिलाय की प्रदीप येतो की मला जायचं आहे आणि दोघांमध्ये कम्युनिकेशन नाही आहे. आधी रोहित थांबला. त्याला बघितलं की प्रदीप जोर वेगाने येतो. थांबला. पुन्हा पुढे सरसवला पण तोपर्यंत झेल दोघांच्या मध्ये पडला होता. मिसटाईम फटका विशालचा. स्ट्राईक एंडला केतन असेल. खातं एका धावेने उघडलंय विशालने स्वतःचं आणि संघाचं सुद्धा. धावसंख्या धावफलकावर 1. 45चं लक्ष. 22 चेंडूचा खेळ शिल्लक. अजूनही 44ची गरज थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. पुन्हा सज्ज होते गोलंदाज रोहित पाटील. चांगला फटका ऑफर केला. थोडंसं थांबून एक्झिक्यूट केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. भूषण लॉंग ऑफला चेंडू कव्हर करेल.
तोपर्यंत एक धाव. थोडंसं बॅकफुटला थांबला केतन, बघितला की चेंडू येऊ दिला, वेगाने चेंडू येतोय. नंतर बॅटचा फ्लो त्याचा बघायला मिळाला, एक्झिक्यूट केला लॉंग ऑफमध्ये आणि एक धाव. धावसंख्या धावफलकावर 2. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे. हो 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 हो, वॉटर डिलिव्हरी कॉड बिहाइंड. समोर खेळण्याचा प्रयत्न, लेग कटर चेंडू बॅटची एज घेऊन थेट विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद. मोठं वर्चस्व मिळवलं आहे, म्हणजेच रोहित पाटीलने आपल्या गोलंदाजीमध्ये. लेग कटर तो हमखास टाकतो, भन्नाट टाकतो, विकेट काढतो त्या चेंडूवर. आणि ती विकेट आपण बघतोय विशाल मात्रेची एक प्राइजलेस विकेट त्यांनी काढली आहे. फलंदाज बाद झालाय गावदेवी क्रिकेट संघ खार्डी संघाचा. आणि विशालसारखा मोहरा त्यांनी मात्र टिपलेला आहे पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावर 2 आहेत. पहिलाच धक्का लागलाय, सौरभ मात्रे पोहोचलाय बॅटिंगला मैदानाच्या आतमध्ये, ज्याची मगाशी आपण धाव थोडीशी कमी बघितली आणि तिथे त्याने खूप चांगली फाईट दिली सागाव संघाच्या म्हणजेच चिन्मयला. दोघांमध्ये चांगली रेस लागली होती. बॅटिंगसाठी सौरभ. पहिल्या चेंडूवर रबर स्टॅम्प शॉट. 2 चांगले गोलंदाज एकमेकांसमोर आले आणि त्याचं उत्तर सौरभ मात्रे देतोय. खणखणीत षटकार. उघडलं ते सौरभने रोहितच्या विरोधात. स्टेअर करण्याचा प्रयत्न होता, चेंडूवर बघतो ऑप्शनच्या बाहेर सरळ निघून जातोय तो, म्हणजेच थेट विकेट किपरकडे कमबॅक करणारा लेग कटर चेंडू आपण बघतोय. हलकंसं अपील पंचांकडे करतो, पंचांचा त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. आणि षटक क्रमांक पहिले ते समाप्त होत आहे. आणि एका षटकाच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या जी अंकित झाली आहे ती 8 धावा धावफलकावर. 45चं लक्ष आहे. षटकामागे 11.25च्या गतीने 45 धावा करायच्या. चला टीम मिटिंग जास्त वेळ घेऊ नका, एजुटे संघ आपल्याला फायनल सुद्धा खेळायची आहे, त्यामुळे लगेच फिल्डिंग लावून घ्या. षटक क्रमांक 2 आता गोलंदाज घेऊन येईल या संघाचा अजून एक महत्त्वाचा खेळाडू, अत्यंत अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्कवर लालचंद भंडारी, ज्याच्याकडे अचूकता आहे, भेदकता आहे, वेग प्रचंड आहे गोलंदाजीमध्ये. आणि कित्येक वर्ष या संघाला तो रिप्रेझेंट करतोय. कित्येक वर्ष मला असं वाटतं की लालचंद भंडारी समोर भरपूर सारे खेळाडू आता आले असतील, पण खूप पूर्वीपासून लालचंद आपल्या संघासाठी खेळतोय. संघाचा संघनायक सुद्धा आहे लालचंद भंडारी. त्यावेळेची गोष्ट करतो ज्यावेळेला मी स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 2010 साली समालोचन केलं, तेव्हापासून मी या खेळाडूला बघतोय. बोलिंग मार्कवर सज्ज होईल तो लालचंद. समोर आहे तो आपण बघतो केतन म्हात्रे, नॉस्ट्राकिंग गेला सौरभ. धावसंख्या 8. चला मॅच सुरू करा, सामना सुरू करा. षटकातला पहिला चेंडू राऊंड विकेट, रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि चांगला फटका ऑफर केलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पॉइंट वाईडिश थर्ड मॅन. त्या ठिकाणी आपण बघितलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला चौकारासाठी. चांगला फटका ऑफर केला. पहिल्या चेंडूत चौकाराने स्वागत केले ते लालचंद भंडारीचं. धावसंख्या 12 डबल फिगर मध्ये. फटका बनवलाय बघायचं त्या ठिकाणी उंच गेलाय. क्षेत्ररक्षक समोर जज करतोय बरोबर चेंडूच्या खाली आणि चौकाराचं उत्तर लालचंद भंडारी देतोय. सरप्राईज होतं या चेंडू या फटक्यावर, म्हणजेच केतन बघत राहिलाय की फटका फिनिश झाला नाहीये. कारण मी मगाशीच म्हटलं की संध्याचं सध्या आउटफील्डला ग्रास आहे, अशा मुवमेंटला चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये आणि त्या ठिकाणी बरोबर खेळाडूच्या हातमध्ये चेंडू, फलंदाज बाद.
संध्याचं सत्र आहे, थंडीचे दिवस आहेत, आउटफील्डला आपण बघतो ग्रास आहे, त्यामुळे थोडासा ड्यू फॅक्टर लास्ट मोमेंटला आपल्याला बघायला मिळतो. आणि धावा चेस होणं इट्स नॉट इझी, एवढं इझी नाही आहे ते. धावसंख्येचा पाठलाग करणं, मगाच्या पण त्याचाच उल्लेख केला की 45 धावांचं लक्ष एक चांगलं लक्ष म्हणावं लागेल. एक नेट टू नेट फाईट दोन्ही संघ एकमेकांसमोर द्यायचे याच्यात मात्र शंका नाही. संध्याची वेळ तुम्ही बघू शकता. पक्षीत आता मात्र तुझ्या घरट्याकडे निघालेत. फ्रायड्यात आपण बघतो की बरोबर 6 अजून यानंतर एक सामना बाकी आहे. चला मीटिंग झाली असेल तर लवकर मॅच सुरू करा. नवीन आल्या फलंदाज बघतोय म्हणजे प्रल्हाद बॅटिंगसाठी येतोय. प्रल्हाद पाटील बॅटिंगसाठी येतोय स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज सज्ज होते लालचंद भंडारी. धावसंख्या 12. ओ बघायचं या ठिकाणी स्टिअर करण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे होत आहे. आधी प्रदीपने लक्ष टाकलं स्ट्राईक एंड अंपायरकडे. बघा मी नेहमीच मला वाटतं जसं मी मगाशी 2010चा हलकीचा उल्लेख केला सुरेश रतन बोबडे क्रिकेट स्पर्धेचा, तेव्हापासून मी आवर्जून एक गोष्ट म्हणतोय की कॉर्ड बिहाइंडचा अपील तुम्हाला फक्त मुख्य पंचांकडेच करायचं आहे. मुख्य पंचांना जर डाऊट आला तरच ते स्ट्राईक एंड अंपायरशी रिकन्सिलेशन करू शकतात, पण तुम्हाला अपील हे मुख्य पंचांकडेच करायचं आहे कॉर्ड बिहाइंडचं. कारण चेंडूचं डिरेक्शन, चेंडू कुठल्या दिशेने जातोय, कुठे वळतोय, तिथे कुठल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट आहे की नाही बॅटशी, याची पूर्णपणे माहिती तुम्हाला मुख्य पंचच देतील. पण अजूनही ते चित्र बघायला मिळते की स्ट्राईक एंड अंपायरकडे अपील केलं जात आहे. 12/2. फटका जबरदस्त आहे. पेटन स्ट्रोक, फेवरेट स्ट्रोक, सिग्नेचर स्ट्रोक येतोय तो प्रल्हाद पाटीलचा. सीमारेषे बाहेर षटकार. चेंडू आहे ग्राउंडवर लगेचच तो बघा तुम्ही चॉईस केले 2 चेंडू, त्यापैकी हा एक चेंडू आहे आणि लगेचच सामना सुरू करा. आणि नंतर अजून एक फायनल बाकी, एक सामना बाकी आहे. चांगलं टायमिंग केलं आहे चेंडूवर, चांगला फटका ऑफर केला. षटकार ठोकत असताना आपण बघतो प्रल्हाद पाटील जो नेहमीच असे मोठे मोठे षटकार मारतो. 18/2 गडी बाद. अजूनही 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 धावांची अजूनही गरज आहे. अजूनही मॅच बॅलन्स आहे. लालचंद भंडारी पुढचा चेंडू घेऊन पुन्हा आता सज्ज होतोय राऊंड विकेट अटॅक करण्यासाठी. चेंडू थांबून एक्झिक्यूट केलाय, थोडंसं पॉज घेतला, डिस्पॅच केला, डीप बॅकवर्ड पॉईंट चेंडू त्यातून निघून मात्र त्या ठिकाणी आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबत नाहीये. डेलिकेट टच, जंटल टच, चौकार. उकार अप्रतिम फटका बघायला मिळाला. फक्त त्याच्या पेसचा वापर केला, गतीचा वापर केला आणि खूप चांगला फटका ऑफर केला. चेस करून डेलिकेट टच दाखवलाय तो फलंदाज प्रल्हाद पाटीलने. धावसंख्या 22. वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलोमध्ये चेंडू कव्हर करण्यासाठी आला, थोडासा घसरला खाली त्या ठिकाणी, पण चेंडू पॉज केले. निर्धाव जातोय चेंडू. षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. करंट रन रेट 11चा आहे. रिक्वायर रन रेट आता 11.5 आहे. कारण आता 12 चेंडू करायचे होते. 23 धावा सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल अँड 23 रन्स टू विन. 12 चेंडू 23 धावा. 2 विकेट आतापर्यंत बॅटिंग करत असताना गमावलेल्या आहेत, म्हणजेच गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी या संघाने. चला फिल्डिंग लगेच लावायची प्लीज. एडुटी टीम फिल्डिंग लावा लवकर प्लीज. फायनल मॅच बाकी अजून. चला सामना सुरू करा लगेच. दोन षटकांमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. 4 कॅमेरा एका स्क्रीनवर मर्ज केलेत WCCने. आतापर्यंत आम्ही 2 कॅमेरे एका स्क्रीनवर मर्ज करताना बऱ्याच वेळा बघितले आहेत. आता 4ही कॅमेरे एका स्क्रीनवर मर्ज झालेत. ग्रीन आपल्याला बघायला मिळते, मेन अँगल बघायला मिळते, समोरचा अँगल, साईड अँगल बघायला मिळतोय, ड्रोन कॅमेरा बघायला मिळतोय आणि त्याचबरोबर आपण बघतो व्यासपीठावर जो कॅमेरा आहे तो सुद्धा त्यामध्ये कव्हर झालेला आहे. गोलंदाजी मार्ग सज्ज होईल भूषण काळन.
वेगवान चेंडू, प्रचंड वेग, ऑप्शनच्या बाहेर आणि वाईड बॉलचा सिग्नल पंचाने केला. बघू शकता हा चेंडू ॲक्शन रिप्लेमध्ये जो ऑप्शनच्या आधीच बाहेर होता सरळ रेषेत निघून गेला. तो सरळ विकेट किपर प्रदीपच्या हातामध्ये. चेंडू शिल्लक ते 12, अजूनही करायचे ते 22 धावा. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे खार्डी संघासाठी. पुढचा चेंडू भूषणचा, लेंथ आहे, हवेमध्ये चेंडू आणि इथे मात्र काय होत आहे, इथे काय होतंय बघा, यशीच्या मागे झेल सुटलाय. यश काळनसारखा खेळाडू जो आउटफील्डमध्ये तरबेज आहे चांगली फिल्डिंग करण्यासाठी, त्याच्याकडनं एक मोठी मिस्टेक झाली आहे. जीवदान मिळालं फलंदाजाला, जीवदान मिळालं सौरभ म्हात्रेला. आणि बघायचं जीवदानाचा फायदा आता सौरभ कशा प्रकारे उचलणार. धावसंख्या 24. ब्युटिफुल सुंदर व्ह्यू तुम्ही बघता स्क्रीनवर. ड्रोन व्ह्यू, मैदान पूर्ण चारी बाजूने कव्हर करते आमचे अँडी ऑपरेटर, ड्रोन ऑपरेटर. पुढचा चेंडू फुलटॉस आहे, होत आहे का त्या ठिकाणी. विकेट किपर बीट झालाय, चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषे बाहेर. 4 चौकार. तो ओव्हर द बेस्ट आहे की नाही ते चेक करावं लागेल. बॅटिंग टीमने ताबडतोब रिव्ह्यू घेतलेला आहे. ऑफकोर्स नो बॉल आहे. इव्हन आपण बघतो की बॅट्समन खूप डेपमध्ये उभा आहे, एकदम क्रीजच्या एकदम आपण बघतोय विकेटच्या एकदम जवळ उभा आहे. आणि जेव्हा कनेक्ट केला बघा तुम्ही ॲक्शन रिप्ले बघू शकता, जेव्हा कनेक्ट केला तो ऑलरेडी ओव्हर द बेस्ट आहे. त्यामुळे निश्चित हा नो बॉल आहे. फ्री हिट बॉल असेल, नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. 9+4 5 धावा मिळतील या चेंडूवर. धावसंख्या 29. धावसंख्या 29. फ्री हिट बॉल. ऑप्शनच्या बाहेर चेंडू खूप बाहेर आहे. खराब गोलंदाजी या षटकामध्ये भूषणकडून. ज्या मुवमेंटला संघाला गरज होती की चांगल्या षटकाची, चांगल्या गोलंदाजीची, विकेट काढणारी गोलंदाजी, पण त्या मुवमेंटला इथे मोमेंटम मिळवून देतोय तो भूषण, तो म्हणजेच गोलंदाजांना फलंदाजांना. चेंडू शिल्लक ते मैदानावर आता. चेंडू शिल्लक ते 11 आणि करायचे त्या 15 धावा. धावसंख्या 30. रिदम चुकतं गोलंदाजाचा, पाहुण्याला मागे यावं लागेल. 11 चेंडू 15 धावा करायचे आहेत. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. 45चं लक्ष धावफलकावर आपण बघतोय, म्हणजेच गावदी क्रिकेट क्लब खार्डी संघासमोर हे लक्ष आहे. अजूनही 15 धावा करायचे आहेत. चेंडू शिल्लक ते 11. एकच चेंडू टाकलाय, भरपूर धावा खर्च केल्या आहेत भूषणने. वेगवान चेंडू, तो फ्री हिट बॉल कंटिन्यू असेल कारण वाईड पुन्हा 10 आलाय. फ्री हिट कंटिन्यू, बोनस. आमचे एक समालोचक मित्र आहेत मुंबईमध्ये, ते मात्र आवर्जून उल्लेख करतात. लाईट बंद करा. मुफ्त किरण. गोलंदाज सज्ज भूषण. पुढचा चेंडू घेऊन. वेगवान चेंडू, प्रचंड वेग होता या चेंडूवर. पूर्णपणे बीट केले, डॉमिनेट केले या चेंडूवर. फ्री हिट बॉल होता. समोर मारण्याचा प्रयत्न, 2 चेंडू सेट केला ऑप्शनच्या बाहेर टाकून. नंतर मात्र खोलवर टाकायचा चेंडू पाहायला मिळतोय तो प्रल्हाद पाटीलच्या विरोधात. चेंडू शिल्लक आहे मैदानावर आता 10 आणि करायचे त्या 14 धावा. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे खार्डी संघाला. खोदून काढलाय, समोर एक्झिक्यूट केलाय. ट्रेडमार्क शॉट, षटकार. षटकारानंतर धावसंख्येला सुद्धा वेग मिळाला आहे.
धावसंख्या 37. थांबून खेळायचा प्रयत्न, यशीच्या मागे चेंडू निघून जातोय प्रदीपकडे. डॉट बॉल. धावसंख्या 37 धावा धावफलकावर 37. आता चेंडू शिल्लक आहे ते 8 करायचे, ते 8 धावा. रन बॉल इक्वेशन. 8 चेंडू 8 धावा. रन बॉल इक्वेशन. मिस टाइम फटका. कव्हरला क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट चांगलं आहे. गुड कॅच. फलंदाज बाद. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटकातला आणि 7 चेंडूत करायचे ते 8 धावा खार्डी संघाला. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे सूरज फौजदार. इव्हन या संघाचा ओपनिंग बॅट्समन म्हणून ख्याती आहे खेळाडूची. आता मात्र चक्क आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला तो येतोय, उतरतोय ग्राउंडमध्ये 5व्या क्रमांकावर. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि आता मात्र 8 धावांची गरज. मोठमोठे षटकार मारणे सुद्धा मात्र हा खेळाडू तेवढाच प्रसिद्ध आहे. तो समोर उभा आहे पुढचा चेंडू घेऊन. स्लाइस केलाय. पॉइंटला चेंडू. क्षेत्ररक्षक आपण बघतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत बघायचं. चेंडू निघून गेला डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, रिले फिल्डिंग बघायला मिळते. संधी रनआउटची आहे पण तोपर्यंत 3 धावा धावून पूर्ण. 3 धावा धावून पूर्ण होत आहेत. सूरज आणि सौरभ मध्ये चांगलं कॉर्डिनेशन आणि आपण बघतो की 3 धावा धावून इथे पूर्ण करतोय दोन्ही फलंदाज आणि धावसंख्येत भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण बघतो धावफलकावर ते एकूण 40 धावा. चेंडू शिल्लक ते 6. अजूनही करायचे ते 5 धावा. चला टीम मीटिंग लवकर फिनिश करा आणि सामना लगेच सुरू करा. तीन धावेमुळे निश्चित मात्र एक थोडा शुष्कण्याचा निश्वास टाकला असेल म्हणजेच बॅटिंग करताना खार्डी संघाने. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सूरज फौजदारच येईल. चेंडू शिल्लक ते 6 करायचे ते अजूनही 5 धावा. निर्णायक षटकामध्ये गोलंदाज प्रदीप येतोय. चला मॅच जरा स्पीडअप करा. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती मैदानावर 5 धाव्यांची खार्डी संघाला थेट अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी. या 5 धावा रोखणार का प्रदीप बघूया. त्या ठिकाणी मोठा गावांकडून शेवट षटक तो घेऊन आलाय. शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑन साइडला चेंडूला पुल केलाय 2 खेळाडूच्या गॅप मध्ये पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय डीप स्क्वेअर लेग मधून. चेंडू कव्हर करेल. एकच धाव समाधान मानावं लागेल. टप्पा पडला तर बघा चेंडू जास्त बाउन्स झालाच नाहीये. बरोबर खेळाडूच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवर एक त्याने धाव घेतली होती म्हणजेच सूरज फौजदारने. स्ट्राईक एंडला सौरभ पोहोचलाय. 5 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची अजूनही गरज आहे. ओ नो लुक शॉट असं मी म्हणेन. सीमारेषे बाहेर. मॅच विनिंग शॉट. षटकार. आपल्याकडे लगेच आपल्याला टॉस उडवायचा आहे. चला चला या फायनल मॅच डिसिजन घेईल की किती ओव्हरची मॅच होणार आहे. महेश 1च ओव्हरची मॅच. चला मॅच 1च ओव्हरची होईल कारण आता तेवढाच काळोख पडला तुम्ही बघताय. 1 षटकांचा सामना इथे म्हणत होईल फायनल मॅच या गावदेवी मोठा चषकामध्ये. नितीन तिथेच समाधा तू. नाही फायनल मॅच 1च ओव्हरची आहे. खार्डी संघ 4थ्यांदा फायनल मॅच आता खेळताना दिसेल या वर्षामध्ये. पापडीचा सर नाईट दिवा चषक आणि आता मोठागाव चषक. 1 ओव्हर. सागाव. सचिन टावरे यांच्याकडून खार्डी संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज झाले. नितीन ते पाठवतो तुझ्याकडे. सचिन टावरे ओके. टीमसाठी का खार्डी संघासाठी आले. हो ओके. ओम मी ओमकडे पैसे पाठवते. ओमने पैसे द्यायचे ते म्हणजेच खार्डी संघासाठी कॅश प्राइज आहे टावरे साहेबांकडून. तेव्हा खार्डी विरोधात सागाव.
सचिन टावरे यांच्याकडे 1000 रुपये खाडी टीमसाठी ते जमा आहेत आमच्याकडे मॅच झाल्यानंतर घेऊन जा. सचिनजी टावरे साहेब. चला चला बॅट्समन पाठवा. एकच ओव्हरची आहे फायनल. सतरंगी क्रिकेट संघ एडुट बी संघ या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचं मानकरी ठरेल. चला चला लवकर प्लीज. विकी पाटील या बॅट्समनवरती आपलं हार्दिक स्वागत.